तर गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात पतीनं आपल्या पत्नीला जिवंत जाळून तिची निर्दयीपणे हत्या केली। पत्नीनं दारूसाठी पैसे न दिल्यानं रागाच्या भरात पतीनं तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळलं। पीडित महिलेवर जवळपास 1 महिन्यापासून उपचार सुरू होते, पण शेवटी नागपूर रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे आरोपी पतीसोबत महिलेचा प्रेमविवाह झाला होता। आपण गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला या गावामध्ये आलो ना। पोर्ला या गावामध्ये येण्यामागचे कारण म्हणजे या गावामध्ये 2018 मध्ये प्रियंका बोदलवार या मुलीचं सुशील बारसागडे या मुलासोबत प्रेमविवाह झाला होता। तो घरच्यांना विरोधात त्यांचा प्रेमविवाह झाला होता, परंतु 16 डिसेंबर 2025 रोजी त्यांचं भांडण झालं व भांडणाचं रूपांतर त्यांचं मारापिटीत झाली आणि त्या सुशीलने तिला प्रियंकाला मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये त्याने तिच्या अंगावर पेट्रोलसुद्धा ओतून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तब्बल 1 महिना ती नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिची मृत्यूची झुंज संपली व 22 तारखेला तिचा मृत्यू झाला। या सर्व गोष्टी एका बाजूला ठेवल्या तर प्रियंकाचे वडील, प्रियंकाची आई आणि प्रियंकाचे भाऊजी यांचा आपण प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की याला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। NTV मराठीकरता मनीष रक्षावार, गडचिरोली। तर पीडित महिलेच्या आई वडिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। बयान देत होती प्रियंकानं का पहिलं 4 वाजता उठून दारू प्यायला गेला, तर 6 वाजता आला, पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा मला मारझोड केला। मग मी मारलं तरी मी स्वयंपाक बनवत होतो, थोडीशी मी कोबी कापत होतो बसून, तर त्या मांगावरून आल्यानं मला पेट्रोल मांगावर टाकलं। तर त्याच्यानंतर मग पेट्रोल टाकलं, मी वास आली म्हणत होतो, तर मला कोटी वास आली असं म्हणलं ना। मी उभी उठत होतो तर उठून नाही दिली, ते मॅसेज टाकून एका डावाला टाकलं मला अंगावर, तर मला काही सुधारलं नाही। एका डावाला भडका झाला म्हणून बेहुंडून उठलं, मेलो धावा म्हणून तरी उठत नव्हता। मला लावून दिला आणि बेडवर जाऊन बसला अशी सांगत होती। ते मुलगी आहे ना सुप्रिया, ते बाहेर लढत गेली, तिचा आवाज ऐकून तिची म्हणजे दुसरे लोक आले, नुसता लोकायला पाहून फक्त खाटावरचा चादर घेऊन करून नुसता अंगावर टाकलं। ते 3 महिन्याची। आता मी म्हणलं राजबाप माझ्या पूर्वीपाशी मारलो, आता काहीतरी बनवतो म्हणून हे बनवायच्या गोबी वगैरे काही स्वयंपाक पाणी करायसाठी तयार होती न, स्वयंपाक पाणी गोबी कापत होती। यानं आला मागून पेट्रोल टाकला। हे बाई होती लहानची बाई न, ते पोरगी खाटवर ठेवली होती म्हणजे जेव्हा न, त्यानं अजून पेट्रोल टाकून दिला आणि डब्बीची गाडी शिलकवून दिला डायरेक्ट। बाई नागपूरला भाषण तेच चांगली। मी म्हणलो मा कोणाचा लांडीला बडी करायचा नाही, कोणाला काही फसवेगिरी करायची नाही, जे सत्य आहे ते सत्य सांग।